श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7 अध्याय 7 श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम राघवा पतित पावना रमाधवा करुणानिधे दयार्णवा देवाधिदेवा दीनबंधो तव चरण सरोजी मीन राहो सदा होऊनी मन ऐसे देई मज वरदान कृपा निधान राघवा तव कृपाबळे समस्त वदेन म्हणतसे हा ग्रंथ पूर्वी माझा मनोरथ कृपावंता दिनाचा. श्रीरुवाच देवेश्वरं रमानाथ पुनर्दीप फलवद यथ येन कृतो दीपे विध्वस्त किंच पातकम. लक्ष्मी म्हणे हो देवाधिदेवा प्रश्नाक्षर परिसावा पुनः दीपदाना ते परिसावा कृपा करुणी स्वामीया. मागील अध्यायी कथन दीप सरसाविता जान मार्जार गेला उद्धरून नवलविंदान एकिले तरी दीप सरसाविता इतके पुण्यजी तत्वता. मग दीपाती विध्वंसिता कवन वार्ता तयाची ऐसा प्रश्नाक्षर रमेचा करुणो नवदे स्ववाचा. स्वामी जो दिनजनाचा वदता झाला ते काळी श्रीकृष्ण उवाच पुनरन्यत् प्रवक्ष्यामि दीपस्य फलमुत्तमं दीपविध्वंसने पुण्यं सर्व नश्यति यत्कृतं. मग वदे वासुदेवा एके दीपविध्वंसनाचा प्रभाव ये विषयीचा इतिहास पहा हो श्रवण करा हो आदरे. पूर्वी मधुवनाची ठाई एक सामवेदी विप्र असे पाही शांकली नामतया देही असे निजगृही आनंदे सदाचारी शुचिष्मंत स्नान संध्या वेद पारंगत देवार्चने नित्यरत पुराण सांग स्वगृही दुष्ट प्रतिगृह न घे कवनाचा उपार्जन सिद्धी नवाचा स्वधर्म पाळून नेमाचा काळक्रमने चालवित तया ते भार्य उभयता दोघी विमलिका सुशीला पाही एकमय वर्तती त्रिवर्गही नसे काही विपरीत तया माझी ज्येष्ठ सुशीला सदा सादरपती वचनाला अंतर पडवणे दिवाचेला परम तत्पर दिवसनिशी त्या हिवरी अति अभ्यागत कथा पुराण श्रवण करी नित्य गृहाचारी ही नित्य नैमित्य असे चालवित यथा विभागे ज्यावेळी प्रसंग पडे जैसा संसार प्रसंग चालवी तैसा सत्कर्मी लावी तसे वयसा क्रमित ऐसा काळपै धन्य धन्य ऐशी कामिनी पतिव्रता शिरोमणी सदा सादरपती भजनी पूर्व पुण्य लाधीजे धन्यतयाचा संसार जेणे पूर्वी अर्चिला रमावर म्हणून ऐसी असे संसार करणे घडे तया ते नाही तरी दुर्मुखी भार्या मिळता संसार गेला वाया तेथे पुण्यमार्गाची क्रिया तया प्राणिया कोठुनी परी ऐसी नव्हे ती सुशीला परमपतिव्रता मंगला ऐसी येजे नाम घेता आगळा दोष मळपती हरती तव कवन एक अवसरी पुराण श्रवणी बैसिते नारी तव तेथे अधिक मास परी केले निर्धारी श्रवण मग निज ध्यास धरुणी मनी परम विनित होऊनी भ्रतारा ते बोलतसे वाणी मधुर वचनी ते धवा भगवत पृष्ठ मिच्छामी क्रोधम कर्तून चार हसी अद्य क पुण्य दिवसो लोक याती रवे सुताम. हे नाथ हे स्वामी देवा आज कवन पर्वणीचा ठेवा सर्व जनाचा मिळून थवा जाती रेवातीरा स्नानार्थ जरी कृपा करून या मज आज्ञा दिधली या सहज तरी स्नाना जाऊन या चोज निरखू आज निज नयनी एकूण ऐसी मंजुवाने शाकली बोले ते क्षणी म्हणे आजीची ये पर्वणी प्राप्त झाला मळमास हा तो पुरुषोत्तम मास म्हणून जन जाता स्नानस हे व्रत करावे सायास धरुणी हव्यास निजमनी एक मासवरी चालविता नेम तरी सकळ पापे होती भस्म संतुष्टोनी पुरुषोत्तम पावती आराम स्वपदी. शाकली रुवाच शृणु भद्रे प्रवक्ष्यामि यदर्थ याती नागराः असंक्रांतः समयात तो मास श्रीपती वल्लभ तरी माझी आज्ञेवरी तू ह्या व्रताते स्वीकारी प्रातस्नान करून आदरी दीपदान ते करी सुशीले ऐसी आज्ञा होता ते काळी परमहर्षयुक्त झाली ते बाळी मग नमन करून गंगाजळी स्नाना लागी पातली स्नान करून यथाविधी परतुनी आली गृहासंधी करून देवर्ता अर्चन विधी दीपदान संधी पाहत तव येणे प्रकारे जाना प्रथम दिवशी करती झाली अंगना पासून अद्वितीय दिना यथानुक्रमे करतसे ताम्रपात्री सुकृतेसी दीप ठेवीतसे तयासी सायासी तया तळवटी मृण्मय कुंभासी भरून ठेवीतसे आदरे मग तयाची पूजा विधियुक्ते करून पाचारी ब्राह्मणाते तयाची पूजा करून नमस्ते दक्षिणे सहित अर्पितसे श्रोते घेतील आशंका ऐसी की विवदता मृत्तिका कुंभासी न चाले अवांतर धातुसी म्हणून मृण्मयासी वदले ती ऐसी आशंका श्रोते चतुर घेता एका हो प्रत्युत्तर तरी दरिद्र व्यथा ऐसी थोर नसे निर्धार जगाते म्हणून ती सुशीला पाही दरिद्र व्याप्त निजगृही इतर धातूचा स्पर्श तोही नाही मृत्तिक पात्र या लागी दयावरी कृपा श्रीची तयाने की जे इतर धातूची यदर्थी वार्ता संशयाची मनाने जे श्रोते हो ऐसे करता व्रता चरण सुशीला नित्य करी आपण तव सापत्न भाव मनी कल्पन
करीत असे विघ्न विमलापै व्रत करीते नाम सुशीला नामा सारखी करण्या अचळा दुजी ते नाम भिधान विमळा परी द्वेष कल्लोळा हृदैवसे एका पुरुषा ते दोघी नारी पाहता दोघीची विपरीत परी एक मळा ते त्यागी स्वीकारी एकूण चतुरी जाणीजे असो ते विमळ नारी निशिदिन टपतसी निर्धारी जीवी मुशका लागी अंतरी बिडाळकू जैसा तैशा परी अहोरात्री जपतसे ते सुंदरी मत्सर धरुण अंतरी विघ्न लागी उदित पहा दुर्जनाचा स्वभाव दुजिया ते करावा अपाव हा तरी सहजी स्वभाव अंगप्रभाव दुर्जनाचा या लागी श्री रघुपती नको हे दुर्जनाची संगती तात्काळ भ्रमे सुमती लागत संगती तयाच्या ऐसे जपत असता विमळेस संधी साधी मासार्ध दिवस तव सुशीला गेली स्नानास लक्ष्मी दिवस एकादशी सिद्ध करुणी दीप पान मग केली स्नाना लागून तव येरी काय करी कारण दीप मालवून विझविला दीप घृता तेही उलंडिले रिक्त पात्र करून ठेविले ऐसे करिता तया वेळे तव स्नानाहून आली सुशीला करुणी देवतार्चन म्हणे द्यावे आत दीपदान नेत्री पाहे जे विलोकुन तो मृतेसहित विझोनी दीप गेला चित्ती म्हणे मार्जार करणी करुणी गेले यक्षणी पुन्हा साहित्य मिळवुनी करी कामिनी दीपदान ऐसे प्रत्यही होत जाय येरी म्हणे होतसे काय घडत असे जो पर्याय विदित नव्हेत येते एशिया परी ते विमळा पाही कर्म करुणी विचरे स्वगृही सुशिळा खेद करी हृदयी म्हणे कवन अपायी प्रवर्तला नेनो जन्मांतरीचा ठेवा मज कैची घडेल पुण्य देवा हे जनार्दना माधवा कवन उपाया करू मी ऐसी चिंता करिता ते कामिनी जपत बैसली ते क्षणी तो नित्य प्रकार करुणी गेली विमळाती परी तया दिनी काय केले विमलेने मनी जाणितले म्हणून घृतपात्री भरून ठेविले उर्वरित स्नेहदीपाचे हे पाहून आपले नयनी खेद करीती झाली म्हणे देवा चक्रपाणी यासी या लागुनी करू काय वृत्तांत सांगितला भ्रतारासी तो तव विहित धर्म नोहे मजसी सवती मत्सर म्हणून तयासी निज मानसी क्रोधे भरले ऐसे विचारून अंतरी काही न बोले ते सुंदरी कुसुम सुमनी राहे अंतरी गृहाचारी वर्त तसे येणे प्रकारे करुण व्रत ती झाली संपूर्ण करुणिया उद्यापन जाना ब्राह्मण संतर्पण यथाविधी संपूर्ण एक मास भरता काय प्रवर्तली कथा तिघे पुत्र विमळेसी असता मृत्युपंथा ते गेले एका मागे एक मरण पावले हो सम्यक नेत्र जाऊन अंधत्व देख तेही देख पावली नेत्री न दिसेची काही चाच पीत वावरे स्वगृही मग आठवी तसे हृदयी विशेषाशायी परमात्मा हृदय परम गही वरोन मग आठवी पूर्व कर्मा ते जाण हे भगवान जनार्दन जाणून कर्म हे केले मी तर अपराधी बहुत पुढे केवी होय माझा प्रांत म्हणून तळमळे हृदयांत निशी दिवस तळमळी आधी कर्म जैसे करावे तात्काळ लागे ते भोगावे पुढे यम यातना ते स्वभावे न चुके कल्पांत काळी या लागी विवेकी करुणी सावर्ध वर्तावे होजनी पुढे अवघड यम याचनी नवरक विधानी सुटेना या साधिक महा ऋषी वाल्मिकादी तपोराशी पुराणे करून ठेविले जगासी तरुणोपायासी निर्धारे परी जग हे अलगट मोठे कोणी न जाती त्या वाटे म्हणून दुःखी होती अचाटे जातात वाटे यमपुराच्या असो ते विमळा सुंदरी दिवसनिशी खेद करी म्हणे धन्य तेची नारी भ्रतार आज्ञेने वर्तत नित अभागी मोठी परमदैवाची करंटी नेने काही हातवटी व्रतदाने उद्यापने ऐसी करिता चिंता कालांतरी ती मृत्युपंथा पावती झाली ते तत्वता यमव्यथा दारुण यमदूती नेले मारित चित्रगुप्ते काढील लिखित मग ते जाचनी नित्य भोगवित ती येते दारुण ते यम यातना शास्त्री बोलिले प्रकारणान तदनुसार ते कमीने भोगिती झाली दुःखाते आठवून आपले आचरण अट्टहास्य रडे आपण परी तेथे सोडविता कवन असे जाण सांगपा सोयरे आणि आप्त पाही हे तव राहती ठाईची ठाई परी तेथीची न जाणती सोयी पाडिती अपाई प्राणिया मिळून आप्त वर्ग सकळ घृत शर्करेचे मारिती कवळ म्हणती उत्तम प्रकारे काळ क्रमिल याची संगती सर्व सुखाचे सांगाती शेवटी कोणी कामा न येती ही तव जनाची असे प्रवृत्ती न जाणती हिताहित कोणीही म्हणती ऐसे परलोकी सार्थक करी हव्यासे एशिया लागी उपदेशे न सांगती कोणीही जरी ऐसा करीती उपदेश मग सकळही लागती पुण्यपंथास तव यमपुरी पडता वोस म्हणून पुण्यमार्गास नेनती असो ते विमला सुंदरी यातना भोगुनी या भारी मग टाकिली नरक अघरी कुंभ पाकी ती येते एशी ते कुंभ पाकी रडत रौरवाते झाली भोग प्राप्त क्रमिता वर्षे गणित 36 सहस्र गर्जनापय दीप निर्नाशनात सद्य विमला दुःखी भाता भवत तस्या पुत्रतयं नष्ट मधत्वं समुपागता
दीर्घेतैव कालेन निधनं सम्पागता त्रिंशद्वर्ष सहस्रापि रौरवे नरके स्थिता. मग जन्माघातली ग्राम सुकरी, मग व्याघ्र जन्म दुसरी, शृगाळ जन्म तिसरी, वडवाघळी चौथी पै. पुन्हा मानव देव पाहोन निषादी झाली ते कामीन, तेथे हिंसा कर्म दारुण घडले जाणती येते. मग मीन होऊन जळी थिल रोदकांत तळमळी, तयावरी ते घार झाली आकाश पोकळी फिरत. ऐसे जन्म भोग भोगिता परम कष्ट झाले तत्वता. नको नको हे जन्म व्यथा श्री रघुनाथा घडू देऊ. या परी दीप विध्वंसन तेची कथिले होय कारण. एका पुढील कथन सुशिलेची कैसे ते, काळांतरे करुण जाण तेही पावली असे मरण. विष्णुदूती विमानी वाहून नेले पैती येते, एव तया विमल या दीप प्रशनात फलम प्राप्तम दुःखम वियोगेन सुशिला सद्गतिंगता. नारी वापी नर वापी यह करोती मलिमलुचे, स्नानं वा दीपकं वापी विप्रसेवनमेवच. या लागी पुरुष अथवा नारी व्रत की जे हो निर्धारी, ये कलियुगा माझारी उपाव श्री हरिपाई केला. परम दयाळू दीननाथ ब्रीद सत्य करावया व्रत, होऊन या कृपावंत आधारी सांगत लक्ष्मीसी. देव दोघी स्त्रियांची दोन गती, एक सद्गती एक अधोगती. परी शांकली ते कवन गती, एकी जे पुढती श्रोतेजन. दोघी स्त्रिया पावता निधन, चित्ती उदास तो ब्राह्मण. तिघे पुत्र पावले मरण, पुढे संतान नसेची. म्हणून तळमळ मानसी रात्रंदिवस कुसुमुसे. हे नवसंगती संग दोषी घडे अनायासी प्राणिया. पातक जे कायिक वाचिक तैसेची हे सांसर्गिक, शास्त्राधार असे देख म्हणून पातक बोलीजे. या परी कष्टी तो ब्राह्मण पावत झाला परमशीण, काळांतरे पावला मरण नेला बांधून यमदूती. पहिल्याच ब्राह्मण पुण्यशीळ, दानधर्म आचारशीळ, या लागी तया ते केवळ नसे हळळ जाचनीची. परी विष्णुलोकी सुशिळे ते नारदे कथिले ती येते. तिने प्रार्थन विष्णू ते करुणामृत वचने करुणी, म्हणे देव देवा ऋषिकेशी तू तव कृपाळू होसी. तरी कोण दशा भ्रताराशी निजमानसी विचारा, मग संतुष्ट होऊन नारायण तया आणवी धाडून विमान. मग उभयता दोघे जण वैकुंठ भुवना पावली ते, संस्थाप्य संतती भूम वैकुंठ निलयंगता. सायुज्यम पती संयुक्ता पुनरावृत्ती दुर्लभम. या प्रकारे श्लोकार्थ बर्वा श्रोती आदरे परिसावा. न्यून पूर्ण क्षमा करावा, दोष न ठेवा मजलागी. पाहुणे असंमता ते अर्थान्वय वर्णिला येथे, प्राकृत भाषा म्हणून तिथे अव्हेर संती न करावा. समर्था केला पाहुणेर बर्वा, म्हणून दुर्बळा ते अव्हेरावा. हे केवी उचित थोरी वा विहित भावा न दिसे. स्वस्ती श्रीमलमास महात्मा ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित सप्तमोध्याय गोढा इति सप्तमोध्याय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.